NHT-CET 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे ज्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. परत एकदा फॉल्स दिलेली आहे आणि फॉल्स ट्रूथ व्हॅल्यू इम्प्लिकेशन हे मेन कनेक्टिव्हज आहे. दोन स्टेटमेंट आहेत ब्रॅकेटमध्ये, कंपाऊंड स्टेटमेंट आहेत ते आणि त्यांचं इम्प्लिकेशन आहे म्हणजे मेन कनेक्टिव्ह इथे इम्प्लिकेशन आहे. आणि इम्प्लिकेशनचा एकच रिझल्ट आपल्याला माहीत असलं पाहिजे की पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि सेकंड फॉल्स असेल तरच रिझल्ट काय मिळतो, फॉल्स मिळतो. आणि मग दिलेलं स्टेटमेंट घेऊया अगोदर. पी अँड निगेशन आर, पी अँड निगेशन आर, इम्प्लिकेशन निगेशन पी और क्यू असं दिलेलं स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय दिलेली आहे तर फॉल्स दिलेली आहे. आणि मग इम्प्लिकेशन मेन कनेक्टिव्ह इथे इम्प्लिकेशन आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स दिलेली असेल तर आपल्याला माहिती आहे की फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असलं पाहिजे, हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू असलं पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट हे फॉल्स असलं पाहिजे तरच याचा रिझल्ट काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. म्हणजे आपल्याला हे कंपेअर केलं तर फर्स्ट स्टेटमेंट मिळणार आहे आपल्याला पी अँड निगेशन आर हा काय असणार आहे, असला पाहिजे तर ट्रू असला पाहिजे. ॲट द सेम टाइम सेकंड स्टेटमेंट म्हणजे निगेशन पी और क्यू काय असलं पाहिजे तर फॉल्स असलं पाहिजे. एक ऑप्शन असा आहे दिलेल्या ट्रूथ व्हॅल्यूज इकडे टाकून बघायच्या, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ सगळ्या व्हॅल्यू इथे टाकायच्या आणि रिझल्ट काय येतोय बघायचं. पहिल्यांदा ए ऑप्शन ट्राय करायचा, TF, PQ, आरच्या ट्रूथ व्हॅल्यू इथे पुट करायच्या आणि रिझल्ट फॉल्स येत असेल तर फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे, नाहीतर मग सेकंडच्या FF तिन्ही सुद्धा F घ्यायचे आणि इथे ट्रूथ व्हॅल्यूज टाकायच्या, सेकंड चेक करायचा. हा एक ऑप्शन आहे. ॲक्च्युली या केसमध्ये तसंच करावं लागेल. आपण इथे आल्यानंतर आपल्याला स्टेटमेंट घेऊन क्रॉस चेक करावं लागेल. हे ऑप्शन आपण ॲक्च्युली 4 ठिकाणी 4 ट्रूथ व्हॅल्यू त्यांनी दिलेले ऑप्शन जे आहेत हे ट्राय केले असते तरी चाललं असतं, पण आपण इथे आल्यानंतर बघूया. पहिला ऑप्शन जो आहे, पहिला पी ट्रू आहे आणि बाकी दोन क्यू आणि आर काय आहेत, फॉल्स आहेत. पी ट्रू आहे आणि कंजंक्शन निगेशन ऑफ आर काय आहे, फॉल्स आहे. आणि मग याचा रिझल्ट जर ट्रू आला तर पहिला ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर निगेशन ऑफ पी ट्रू आहे और क्यू काय आहे, फॉल्स आहे. याचा रिझल्ट जर फॉल्स आला तर आन्सर काय येणार आहे, पहिला ऑप्शन करेक्ट असणार आहे. आता इथे टी कंजंक्शन निगेशन एफ आपल्याला माहिती आहे टी असतो आणि टी कंजंक्शन टी काय तर टी अँड टी दोन्ही ट्रू असतील तर रिझल्ट ट्रू येतो, म्हणजे हे करेक्ट आहे. चालेल. आता इथे फॉल्स येते का बघूया. निगेशन टीचा रिझल्ट, टीचं निगेशन काय येतं, एफ येतं, डिजंक्शन एफ, एफ डिजंक्शन एफ. जसा टी कंजंक्शन टी अँड टी टी येतो तसा एफ अँड ऑर एफ डिजंक्शन म्हणजे एफ ऑर एफ काय येतो, एफ येतो. म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. याचा अर्थ ए फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे.